प्रस्थापित असलेल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा जो राजकीय चाणाक्षपणा आणि चळवळी चालवण्यासाठीची हुशारी लागते, ती मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आहे. खरोखर त्या दिवशी ते आंदोलन जो काही आहे तो दिला नसता, ते आंदोलन त्या टप्प्यावरती मागं घेतलं नसतं, तर कदाचित महाराष्ट्रामध्ये नको ती गोष्ट घडली असते. त्या एका बदललेल्या जी-आरमुळं त्याची व्यापकता वाढली आणि व्यापकता वाढल्यामुळं आता ओबीसींना पूर्ण खात्री पटलेली आहे की आपलं मराठवाड्यातलं आरक्षण गेलेलं. भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांना असं वाटत असेल की देवेंद्र फडणवीसांना लोकांनी महाराष्ट्रातल्या स्वीकारलं इन्क्लुडिंग मराठा, ते साफ चूक आहे. 2014 ते 19, 2019 ते 24 आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी असा एकमेव राजकीय पक्ष आहे की ज्याने 100पेक्षा अधिकच्या जागा निवडून आणल्या. हे मराठा समाजाला वगळून नाही होणार. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हीच नैसर्गिक मित्र युती आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप ही आता नैसर्गिक युती किंवा मित्र नाही आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत, त्यांनी अर्थशास्त्रावर पुस्तक लिहिलंय. ते आत्ता ज्यावेळेला असं म्हणतात की लाडक्या बहिणींना पैसे देऊन अर्थव्यवस्थेला गती येते, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हे एकतर सोशलिस्ट चुकीचं मॉड्यूल आहे. ज्यांना आरक्षणाचा लाभ झालाय त्यांनी मोठ्या मनाने त्या आरक्षणाचा लाभ सोडून दिला पाहिजे. आणि तशी असंख्य उदाहरणं जोपर्यंत महाराष्ट्रात आणि देशात दिसणार नाहीत, तोपर्यंत आरक्षणाचा तिढा कोणत्याही सरकारनं कितीही प्रयत्न केले तर तो सुटणार. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले 10 दिवस जसा सणाचा गणपतीचा माहोल होता, तसाच तो आंदोलनाचा माहोल होता. मराठा आंदोलन पुन्हा एकदा मुंबईत आलं. त्याच्यानंतर एक जी-आर निघाला, ते आंदोलन थांबलं. त्याच्यानंतर आता पुन्हा ओबीसी संघटनांचं राजकारण चालू आहे. त्याच्यात एक जाहिरात आली मुख्यमंत्र्यांची आणि राजकारण पूर्ण तापलेलं होतं आणि आहे आणि अजून काही दिवस ते राहील असंही दिसतंय. हे सगळं का घडलं? याच्यात कोण जिंकलं, कोण हरलं आणि याचं पुढं काय होणार हे समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रख्यात पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राहुल कुलकर्णी सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती थँक यू पुन्हा सो एकदा. मच. थँक प्रश्न हाच, मीही स्वतः कोल्हापूरला गणपतीला होतो. आम्ही काही एपिसोडही नेहमीचे रिलीज केले. काय घडलं नक्की? तुम्ही ग्राउंडवर होतात. मराठा आंदोलन, जरांगे, काय-काय घडलं तुमचं विश्लेषण? नाही, जरांगेंनी आधी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर साधारणपणे मला पण असं वाटलं होतं की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तो प्रश्न तुलनेनं तेवढा लोकांच्या मनात नाही आहे. हे मी जेव्हा तिथे गेलो आंतरवली सराटीमध्ये आणि मला असं लक्षात यायला लागलं 3-4 दिवसामध्ये, की मध्ये 58 लाख ज्या नोंदी सापडल्या, प्रत्यक्षात त्या 58 लाख नाही आहेत, कारण त्या आधीच्याच कुणबी समाजाच्या विदर्भातल्या नोंदी धरून आणि ज्यांना आधीही प्रमाणपत्र मिळालेली त्यांना गृहीत धरून, फार फार तर मराठवाड्यात त्या 2-2.5 लाख नोंदी असतील. बरं. पण त्या 2-2.5 लाख नोंदीमुळं झालं असं, की तो जो लोकसभा निवडणुकीच्या नंतर ते 2025 पर्यंतचा कालावधी आहे, त्या काळामध्ये अनेक मराठा तरुणांना, मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश मिळाले. अच्छा. काहींना शासकीय नोकऱ्या मिळाल्या, काहींना मेडिकल ॲडमिशन्स मिळाली आणि वेगवेगळ्या सुविधांचा त्यांनी लाभ घेतला. ते प्रमाण कमी असेल, पण त्यांनी कॉन्फिडन्स जागवला. लोकांना याची पूर्ण खात्री पटली, की मनोज जरांगे पाटील जे म्हणतायत त्याच्यात तथ्य आहे. हां. आणि त्याची उदाहरणं गावोगावी सर्क्युलेट होत गेली. मग कोणी सांगितलं, की माझ्या मुलीला मेडिकलमध्ये प्रवेश मिळाला, मग त्याचा निरोप पाहुण्यापर्यंत गेला. हा जो विश्वास आहे ना, त्या विश्वासामुळं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी तीच मागणी घेतल्यानंतर लोक हळू-हळू, हळू ह्या मागणीच्या सपोर्टसाठी यायला लागले. मी अनेक गावामध्ये फिरलो. हं. कोण लोक आहेत हे, की ज्यांना असं वाटतं, की मनोज जरांगे पाटील हे अत्यंत प्रामाणिक आहेत, व्हिच इज ट्रू. ते आपल्यासाठी झटतायत आणि आपल्याला काहीतरी मिळवून त्यांनी दिलंय. जे इतर कोणत्याही प्रस्थापित राजकीय नेत्यांना नाही करता आलेलं. मनोज जरांगेंची भाषा पण फार, म्हणजे मी तर असं म्हणतो, की मी अलीकडे एक शब्द कॉइन केला, ग्राम्य शहाणपण. हं. प्रस्थापित असलेल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा जो राजकीय चाणाक्षपणा आणि चळवळी चालवण्यासाठीची हुशारी लागते, ती मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आहे आणि ती उपजत आहे. मी अनेक वेळेला एवढे इंटरव्ह्यूज त्यांचे केले. या ग्राम्य शहाणपणामुळं नेमक्या वेळेला काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, अधिक मिळालेले हे सगळे लाभ ह्यामुळं ह्या वेळेला सुद्धा खूप लोकांनी त्यांना आंदोलनाला पाठिंबा दिला. कसा दिला? आता काही जण म्हणतात आणि त्यात तथ्य पण आहे, की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ज्यांना आपली उमेदवारी हवी आहे किंवा समर्थकांची उमेदवारी हवी आहे, त्यांनी भरभरून मदत केली. त्यांनी गाड्या पाठवल्या, त्यांनी नंतर धान्य पाठवलं
याच्यात काही दुमत नाही. पण त्याशिवाय जी साधारण समाजातली घटक मंडळी होती, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय सहभाग घेतला. कोण लोक हे? ज्याचं काहीतरी अ, व्यापार उद्यमाचं काम आहे, ज्याच्याकडे त्या कारणासाठी घेतलेली वाहनं आहेत. ते असं म्हणाले, की ह्या कारणासाठी मी 15 दिवस, दिवसाला मला ₹5,000 भाडं मिळतंय. ते मी सोडून दिलं. समाजासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी. म्हणून मी ते करतोय आणि मग अशा संख्येनं ते वाहनांची संख्या, तिथं त्या वाहनात बसणाऱ्यांची संख्या ही वाढत गेली, वाढत गेली आणि मग जेव्हा मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघाले, मी त्यांच्या गाडीत बसलो 3-4 वेळेला. त्या पूर्ण 5-6 दिवसात बरोबर होतो. अलीकडच्या काळामध्ये, या 3 दशकामध्ये इतकी लोकप्रियता आणि इतका लोकांचा विश्वास महाराष्ट्रात मी तरी कोणाला मिळालेला बघितलेला. त्याचं हं. कायदेशीर विश्लेषण खूप वेगळ्या पातळीवरती होऊ शकतं. पण त्याचं पुन्हा मर्म तेच आहे, की हा जो व्यक्ती आहे प्रामाणिक आहे, आपल्यासाठी करतोय, त्याला काहीच करायचं नाही स्वतःसाठी आणि त्याबरोबर ह्या व्यक्तीने आधी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. हं. या सगळ्या कारणामुळं मग ते मुंबईपर्यंत पोहोचले. माझं असं आकलन आहे, की सुरुवातीला सरकारला असं वाटलं होतं, की इतक्या व्यापक पातळीवरती ते होणार नाही. हं. पण प्रत्यक्षामध्ये मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत आणि मी हे म्हटलं होतं, जरांगेंना पण म्हटलं आणि सरकारमध्ये जे कोणी बघत होते, कारण त्या काळात आम्ही जे काही करत होतो, ते खूप लाखोच्या, करोडोच्या संख्येनं बघितलं. लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. कारण आम्ही जे काही घडतंय तसं दाखवलं. मी हे त्यांना म्हटलं होतं, की इट कॅन गो आउट ऑफ कंट्रोल. हं. कारण जरांगेंना पण मी हे सांगितलं होतं, की एखाद्या गावातल्या मैदानामध्ये किंवा प्रत्यक्ष उपोषणस्थळी तिथल्या लोकांना नियंत्रणात आणणं तुलनेनं सोपं आहे. मुंबईमध्ये लोकं उत्सुकतेपोटी पण आलेली असतात. हं. मुंबईमध्ये तुम्ही आझाद मैदानाची जी काही मर्यादित संख्या आहे, त्याच्या बाहेर लोक होते. त्यांना नियंत्रित करणं तुम्हाला शक्य होणार नाही. नंतर त्याचा जो फटका पत्रकारांना बसला किंवा सामान्य मुंबईकरांना बसला, त्याचं कारण ते होतं, की अलोट गर्दी झाली. त्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठीचा जो काही सेंटर स्टेज फोकस लागतो, तो पण नव्हता आणि म्हणून हायकोर्ट सतत सांगत होतं, जरांगे पाटील सांगत होते, तरीसुद्धा लोक उत्साहात ते करत होते. हं. आणि खरोखर त्या दिवशी ते आंदोलन जे-आर जो काही आहे, तो दिला नसता, ते आंदोलन त्या टप्प्यावरती मागं घेतलं नसतं, तर कदाचित महाराष्ट्रामध्ये नको ती गोष्ट घडली असती. अर्थात तिथे त्या दिवशीच ज्या सन्माननीय न्यायाधीशांनी चार्ज घेतला, त्यांनी ज्या पद्धतीनं राज्य सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली होती आणि राज्य सरकारसुद्धा माझं असं मत आहे, की न्यायालयाच्या माध्यमातून ह्या आंदोलनात तोडगा सोडण्याच्या प्रयत्नात होतं. तर ह्या पातळीवरती न्यायालयानं असा कुठलातरी आदेश दिला असता, की ज्यामुळं आंदोलन बेकायदेशीर ठरलं असतं. सरकारला कायदेशीर कारवाई करावी लागली असती आणि त्याच्यानंतर आंदोलनाची दिशा ही कदाचित दिशाहीन झाली असती. अर्थात मनोज जरांगे पाटील यांचा जो काही कंट्रोल आहे, तो कंट्रोल तिथेही कामाला आला असता. त्यामुळे आपण चांगल्या गोष्टीकडे बघू, की ते झालं असतं. आता त्यामुळे झालं असतं, की ज्या उद्देशानं ते आंदोलन सुरू केलं होतं, ते भलेही व्यापक पातळीवरती त्याचा जरांगे पाटील आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना हवा तितका त्याला यश नसलं मिळालं, तरी जे मिळालं आहे तेही फार चांगलं आहे, अशी जी भावना आता समाजामध्ये आहे, व्हिच इज ट्रू. अर्थात त्याचा दुसरा परिणाम हा पण झालेला आहे, की त्यामुळे ओबीसीमधली अस्वस्थता वाढली आहे आणि जे वेगवेगळे अभ्यासक प्रश्न निर्माण करत आहेत, त्यामुळे असं दिसतंय, की अजूनही जी-आरवरून मराठा समाज संभ्रमात आहे आणि ओबीसी अस्वस्थ आहे. मराठा ओबीसी पोलरायझेशन विधानसभेत दिसलं, कोणी मान्य करो वा न करो, इंटेन्सिटी कमी जास्त होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. असं सगळीकडेच बोलतायत, की पहिल्यांदा झेडपी आणि ग्रामीण भागातल्या निवडणुका होतील. या आंदोलनानं मराठा ओबीसी पोलरायझेशनचा पार्ट 2 सेट केलाय का? आणि त्याचा फायदा तोटा मग कुणाला होईल? निश्चितपणे. म्हणजे मी तर गेल्या 2-3 दिवसापासून असं विश्लेषणात्मक बोलतो आहे, की महाराष्ट्र पुन्हा एकदा एका अवघड वळणावरती येऊन ठेपलाय. कारण भारतीय जनता पार्टी काही म्हणत असली आणि आता पुरंदरमध्ये मुख्यमंत्र्यांचं कालचं संपूर्ण भाषण हे ओबीसी समाजाला आश्वस्त करण्याच्या दृष्टीनं ते होतं. ते असं सांगतायत, की मी कुणाचं काढून घेतलेलं नाहीये. जे होतं, कारण पूर्वी कसं होतं, की मराठवाड्यामध्ये ब्रिटिशकालीन नोंदी नसल्यामुळं इतर भागामधल्या ब्रिटिशकालीन नोंदींच्या आधारावरती जे आरक्षण मिळत होतं, ती कागदपत्र तितकी प्रॉम्प्टली तिथं होती, मराठवाड्यात ती नव्हती. आता सरकारचं सांगणं ते आहे. त्यामुळं तोच आधार आम्ही इकडे घेतला आणि ज्यांच्या नोंदी आहेत, अशांनाच आम्ही त्या आरक्षणाचा लाभ देणार आहोत. हे मुख्यमंत्री वारंवार स्पष्ट करतात, कारण त्यांना ते करावं लागतं. अडचण आहे ते 2 एकापाठोपाठ एक आलेल्या जी-आर. पहिला जो जी-आर आला, ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द होता, तिथपर्यंत ठीक आहे. सकाळी त्यांनी छगन भुजबळांना फोन करून बोलवून घेतलं.
छगन भुजबळ 2 उपमुख्यमंत्री बसले. तिथे छगन भुजबळांनी आपल्या पोतडीमधनं त्यांनी जो काही अभ्यास करून आणलेलं होतं, मग ही इनसाईड थोडीशी इन्फॉर्मेशन. त्याच्यावरती त्यांनी मुख्यमंत्र्यांना पुरावे दाखवले. ते पुरावे काय होते? तर हैदराबाद संस्थानमध्ये ओबीसीच्या नोंदी किती आहेत? कुणबीच्या नोंदी किती आहेत? त्याची आकडेवारी होती. हैदराबाद संस्थान आणि इतर ठिकाणामध्ये मूलभूत फरक काय आहे? की हैदराबाद संस्थानातल्या ज्या नोंदी आहेत, त्या वैयक्तिक नाही आहेत. इतर ठिकाणच्या नोंदी आता कोल्हापूर संस्थान तुम्ही कोल्हापूरच्या आहात. कोल्हापूर संस्थानातल्या सगळ्या नोंदी ह्या वैयक्तिक नोंदी आहेत. मराठवाड्यातल्या नोंदी ह्या वैयक्तिक नाहीत आणि हीच अडचण आहे. एका गावामध्ये उदाहरण म्हणून आंतरवली सराटीचं आपण बघू. आंतरवली सराटीमध्ये 100 कुणबी नोंदी सापडल्या. त्या व्यक्तीच्या नाही आहेत, त्या गावाच्या आहेत. आता अडचण काय झालेली आहे, की गावाच्या नोंदी असल्यामुळं पात्र हा शब्द जेव्हा वगळला आणि नंतर सुधारित जी-आर आल्यामुळं झालं असं, की 1967-63 आधी समजा एखादा व्यक्ती पुण्यात राहत असेल, पिंपरी चिंचवडमध्ये राहत असेल, कोल्हापुरात असेल, मुंबईत असेल. तो असं म्हणू शकतो, की मी ह्या गावामध्ये 1967-63 आधी राहत होतो. हा त्याचा पुरावा. ठीक आहे. आता त्याच गावातली एखादी भावकी, समजा मनोज जरांगे पाटील यांच्याच कुटुंबातल्या एखाद्या सदस्यानं असं प्रमाणपत्र घेतलेलं आहे, ज्याचं व्हॅलिडेशन झालेलं आहे. त्याच्या शपथपत्रावर आधारित त्याच्या भावकीत, कारण मराठवाड्यामध्ये समजा चव्हाण आहेत, भातलवंडे आहेत, मते आहेत, पाटील आहेत, देशमुख आहेत. त्या गावातल्या ह्यापैकी कुणाकडंही हे प्रमाणपत्र असेल आणि त्यांनी त्याचा शपथपत्राच्या आधारावरती सांगितलं, की हा जो मनुष्य आता इथे नाही राहत आहे, तिकडे राहतो आहे, पण तो माझ्या भावकीतला आहे. तर त्या प्रमाणपत्राच्या शपथपत्राच्या आधारावरती आणि जे छगन भुजबळ म्हणतात त्याच्यात तथ्य आहे, की ही जी समिती नव्याने स्थापन केलेली आहे, ती समिती गाव पातळीवरती काम करणारे तलाठी, ग्रामसेवक वगैरेंची आणि अशा अगदीच शासकीय सेवेतल्या शेवटच्या पातळीवरच्या लोकांना दबावामध्ये घेऊन किंवा स्वइच्छेनं सुद्धा अशा पद्धतीची प्रमाणपत्र घेण्याची शक्यता अधिक आहे. आणि अशी कित्येक प्रमाणपत्र निघाल्यानंतर जे भुजबळ म्हणतायत त्याप्रमाणे प्रत्येक प्रमाणपत्राला चॅलेंज करणं शक्य नाही. झालंय त्यामुळं काय? की त्यामुळं त्या एका बदललेल्या जी-आरमुळं त्याची व्यापकता वाढली हं. आणि व्यापकता वाढल्यामुळं आता ओबीसींना पूर्ण खात्री पटलेली आहे, की आपलं मराठवाड्यातलं आरक्षण गेलेलं आहे. एक वेळेला माझं असं मत आहे, की जे मुख्यमंत्री पण बोलले, की शिक्षण आणि नोकरी आणि मी जरांगे पाटलांना हे खूप वेळेला विचारलं, की ह्याबद्दलची स्पष्टता का नाही? जर मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे, विच इज ट्रू. मराठा समाजाची आर्थिक स्थिती खरोखरच खालावलेली आहे. ह्याबाबत काही दुमत नाही आहे. जे लोक शेती करतात ह्या देशातले आणि माझं तर नेहमीचं म्हणणं आहे, की हा प्रश्न शेतीचा आहे. तुम्ही हा प्रश्न विचारता नंतर आपण त्यावरती बोलू. तर तो जो समाज इतका मागासलेला आहे, तो शैक्षणिकदृष्ट्या आणि नोकरीच्या दृष्टीनं प्रयत्न करत असतील, तर सगळ्यांची त्याला सहानुभूती. प्रश्न आहे तो राजकीय आरक्षणाचा. हं. त्या राजकीय आरक्षणामुळं आता हा जी-आर हा आपल्या राजकीय आरक्षणाचा सगळ्यात मोठा बाधा आहे. आता गावातला परीट समाज, धोबी समाज, वडार समाज, माळी समाज, कोळी समाज, जे कोणी असतील ते ओबीसीतले घटक 375 जाती. ह्यातला कोणीच सदस्य भविष्यामध्ये सरपंच होणार नाही, पंचायत समितीचा सभापती होणार नाही, नगरपालिकेचा नगराध्यक्ष होणार नाही, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्याच्याकडे मिळणार नाही. ही अस्वस्थता ओबीसी समाजामध्ये. प्रश्न आहे तो राजकीय आरक्षणाचा. आणि आत्ताच्या सरकारनं आपण त्यांना इतकं भरभरून मतदान देऊन सुद्धा त्यांनी आपला विश्वासघात केला आहे, अशी भावना अक्रॉस ओबीसी सेक्शनमध्ये. हं. त्यामुळं ह्या वेळेला भारतीय जनता पार्टी जर असा विचार करत असेल, की मागं जे पोलरायझेशन झालं आणि त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा झाला. अर्थात मराठा समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला मतदान केलं. तो सी-एस-डी-एचा जो अहवाल आहे त्याच्यातच हो. दिसतो. तर आत्ता पहिल्यांदा भाजपाबद्दलचा अविश्वास हा ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मला दिसतो आहे. आणि याचा बहुतेक फीडबॅक आता बी-जे-पीच्या वरिष्ठ नेतृत्वाला मिळाला असावा. म्हणूनच त्यांनी एक समकालीन उपसमिती जी आधीच ठरलं होतं, की एक मराठा समाजासाठी पण उपसमिती करायची आणि ओबीसीसाठी पण करायची. आणि मुख्यमंत्र्यांचं ते बोलणं फार महत्त्वाचं आहे, की तुमच्यामुळं आम्ही सत्तेत आलो. तुम्ही आम्हाला जे मागायचं ते मागा. आम्ही देऊ. आम्ही काय आमच्या खिशातून देत नाहीये. हे सांगायची वेळ आली आहे, कारण ओबीसी समाजामध्ये आत्ता अस्वस्थता आहे. प्रश्न आहे ते त्यांच्यासमोरचे राजकीय पर्याय कोणते? अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला बराचसा वेळ असल्यामुळं आणि आता ओबीसी समाजाचे जे आंदोलनं होतील, त्याच्यातनं अधिकची स्पष्टता येत जाणार असल्यामुळं आणि अजूनही त्या जी-आरवर आधारित एकही प्रमाणपत्र दिलं गेलेलं नसल्यामुळं, ते जेव्हा दिलं जाईल, त्याच्यानंतरची स्पष्टता जशी-जशी येत जाईल आणि खरोखरच 17 सप्टेंबरपासून जर पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी नवीन आंदोलन सुरू केलं,
तर मग आता आपण जे राजकीय मुद्द्यावरती बोलतो तो 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 संदर्भ नंतर बदलत जाईल. पण ॲज ऑफ नाऊ भारतीय जनता पार्टीबद्दल ओबीसी समाजामध्ये निश्चितपणे नाराजी आहे आणि त्या नाराजीचा फटका अशीच परिस्थिती राहिली तर भाजपला बसू शकतो. फक्त अडचण आहे ती त्यांच्यासमोरचे पर्याय कोणते? पुन्हा हाच मुद्दा राजकीय आरक्षणाबद्दल आपण बोलतोय म्हणून. हं. हे सगळं झाल्यानंतर एक जाहिरात आली. त्याच्यावर देवा भाऊ असं फक्त लिहिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना मुख्यमंत्री नमन करतायत आणि अ, राजमुद्रा आहे. काय लॉजिक आहे? ही जाहिरात तर राजकीय आहे. कसा अर्थ काढता तुम्ही? आधीचं राजकारण आणि हे राजकारण? मला असं वाटलं की पत्रकार म्हणून ह्या जाहिरातीची अजिबात गरज नव्हती. हं. कारण त्या जाहिराती का दिल्या गेल्या? तर सरळ-सरळ असं दिसतं आहे, की त्या जाहिराती या मराठा समाजाला ज्या आरक्षणाचा लाभ झालाय, त्याचा भारतीय जनता पार्टीला आणि त्यातल्या त्यात श्री देवेंद्र फडणवीस यांना लाभ व्हावा, ह्यासाठी ज्या कोणी दिल्या असतील, कारण खूप आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्या जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्याच्यावरती फुलं अर्पण करतायत आणि खाली देवाभाऊ हा संदर्भ आहे. ही टर्म केव्हा कॉइन झाली आहे? जेव्हा लाडक्या बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या महायुतीला होतोय असं दिसलं आणि त्याचं क्रेडिट हे एकनाथ शिंदे यांना जातं आहे असं दिसलं. त्यानंतर मुंबईमध्ये एक मोठा सोहळा झाला. खूप मोठ्या संख्येनं राख्या आणल्या गेल्या. त्या राख्या देवेंद्र फडणवीस यांना बांधल्या आणि तिथून ती टर्म कॉइन झाली की देवाभाऊ. देवाभाऊ म्हणजे बहिणींचा लाडका असा तो देवाभाऊ. आणि मग जेव्हा प्रत्यक्षात महायुतीच्या बाजूनं कौल आला, तेव्हा त्या योजनेचं क्रेडिट अजूनही जे एकनाथ शिंदे यांना जातं. हळू-हळू भारतीय जनता पार्टीनं सांगायला सुरुवात केली, की ती मध्य प्रदेशमधली योजना होती. आम्ही राबवली, पण मुख्यमंत्री अर्थात एकनाथ शिंदे होते. आत्ता असं झालेलं आहे, की ह्या संपूर्ण आंदोलनाच्या 3 वर्षाच्या काळामध्ये ज्या नोंदी सापडल्या, ज्या पद्धतीची चर्चा झाली, ज्या पद्धतीनं शिंदे समिती आली. शिंदे समिती याच्यावरती पण बरेच वाद आहेत, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे. पण मुळात शिंदे समितीला काम काय दिलं होतं? तर ह्या ज्या 58,00,000 नोंदी शोधल्यात, त्या शोधण्याचं काम त्याने दिलं होतं. आणि म्हणून एक सॉफ्ट कॉर्नर मनोज जरांगे पाटील यांचा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आहे, की त्यांनी त्या नोंदी शोधल्या आणि आम्हाला दिल्या. म्हणजे काय तर मराठा समाजाच्या दृष्टीनं जेवढ्या काही गोष्टी घडल्या, त्याचं आत्ता ते उपमुख्यमंत्री असून सुद्धा त्याचं काही क्रेडिट हे एकनाथ शिंदे यांना जाते आणि ही फार जाणीवपूर्वक वापरलेले 2 शब्द होते मनोज जरांगे पाटील यांनी. म्हणून मी म्हणतो, की ग्राम्य शहाणपण खूप आहे. आंदोलन सुरू व्हायच्या आदल्या दिवशी ते असं म्हणाले, की एकनाथ शिंदे यांना गरिबांचा कळवळा आहे. ते गरिबांसाठी काम करतात आणि अजित पवार हे सुद्धा समजदार, त्यांच्याकडे कोणतंही तुम्ही काम घेऊन जा, ते लगेच तुमचं काम करतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मात्र आमचं मत वेगळं आहे. ते अजूनही तसंच त्यांचा भाव असावा. हल्ली 2-3 दिवसामध्ये त्यांचं थोडंसं मत बदललं. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये भारतीय जनता पार्टीला हे सांगणं गरजेचं होतं, जे नंतर सांगितलंही जातंय. 2014 ते 2019 जेवढे 58 मोर्चे निघाले, त्याच्यानंतर जे हायकोर्टापर्यंत टिकलेलं आरक्षण होतं, ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्यासाठी गायकवाड आयोग जो ओबीसी समाजासाठी होता, तो नेमला. त्यातनं त्याचं मागास पण सिद्ध केलं आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं. त्यानंतरच्या 2.5 वर्षामध्ये ते आरक्षण टिकलं नाही. पुन्हा 2.5 वर्षानंतर सरकार आल्यानंतर पुन्हा आम्ही मराठा समाजासाठी अनेक गोष्टी केल्या, ज्या आत्ता नोंदी वगैरे, वगैरे. आणि आत्ता प्रत्यक्षामध्ये 2 समाज एकमेकांसमोर न आणता सुद्धा यातनं काहीतरी सकारात्मक मार्ग काढला, तोही देवेंद्र फडणवीस यांनीच काढला. असं व्हिच इज ट्रू म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी अनेक गोष्टी दिल्या. ह्यात काही दुमत नाही. म्हणजे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल करणं असेल, अण्णासाहेब पाटील यांच्या नावानं असलेले जे महामंडळ आहे, त्यातनं 1,00,000 लोकांना नवीन रोजगार व्यवसायासाठी कर्ज देणं असेल, त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं असेल, ते त्यांना अजूनही तेवढं पेनिट्रेट करता आलेलं नाहीये. त्यामुळं ही एक संधी त्यांनी घ्यावी असं त्यांच्या कुण्यातरी हितचिंतकाला वाटलं आणि म्हणून जो लाडक्या बहिणींचा देवाभाऊ आहे, तोच देवाभाऊ मराठा समाजासाठी पण आहे, असं सांगण्याचा प्रयत्न ह्या जाहिरातीतनं झाला. म्हणजेच ही पूर्णपणे श्रेयाची लढाई आहे. ती महायुती अंतर्गत आहे. कारण ह्याच्यावरती नंतर बोलताना एकनाथ शिंदे असं म्हणाले, की आमची काही श्रेयासाठी नाहीये. सगळ्या समाजाला, समाज घटकाला मदत करावी अशी भूमिका आहे. दुसरीकडे शेवेंद्रराजे भोसले काल पुरंदरमध्ये बोलताना असं म्हणाले, की मुख्यमंत्री ज्या वेळेला आमच्या उपसमितीच्या बैठका होत्या, त्या वेळेला मराठा समाजासाठी आरक्षण द्यावं, यासाठी अनुकूल आहेत. ते प्रत्येक वेळेला म्हणाले, की मराठा समाजाचा प्रश्न मिटवला पाहिजे. ते काही फक्त ओबीसीचेच नेते नाहीयेत. आणि पुढे जाऊन त्यांनी एक शब्द वापरला, ते म्हणजे हिमालय जेवढा उंच आहे, तेवढी हिमालयासारखी नेतृत्वाची पातळी देवेंद्र फडणवीस यांची आहे. हे सगळं सूचक आहे, की मराठा समाजासाठी पण देवेंद्र फडणवीस तेवढेच काम करतायत, जेवढे ते असं म्हणतात, की ओबीसी हा आमचा डी-एन-एमध्ये.
तो त्या प्रयत्नाचा भाग आहे. कमीत कमी नाराजी राहावी आणि त्याचं श्रेय हे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना जावं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात स्पर्धा आहे हे तर आता उघड गुपित झालेलं आहे. एकनाथ शिंदे दरेला जातात गणेश उत्सवामध्ये. मनोज जरांगे कधीच शिंदेच्या उलटं काही बोलत नाहीत. फक्त आत्ताच नवे एक ट्रेंड म्हणून बघितला तर अपवाद वगळता. हे काय आहे? या महायुतीतल्या अंतर्गत स्पर्धेचं पुढं काय होणार? एकनाथ शिंदेचं राजकीय भविष्य काय? आणि आता देवेंद्र फडणवीसांना सर्व जाती धर्माच्या लोकांनी ॲक्सेप्ट केलंय. हे कधीच केलेलं आहे. म्हणजे समजा भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांना असं वाटत असेल, की देवेंद्र फडणवीसांना लोकांनी महाराष्ट्रातल्या स्वीकारलं नाही, इन्क्लुडिंग मराठा. ते साफ चूक आहे. 2014 ते 19, 2019 ते 24 आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी असा एकमेव राजकीय पक्ष आहे, की ज्याने 100 पेक्षा अधिकच्या जागा निवडून आणल्या. हे मराठा समाजाला वगळून नाही होणार आहे. म्हणजे काय तर महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज घटकांनी देवेंद्र फडणवीसांचं आडनाव काय आहे हे बघून त्यांना मतदान केलं असं नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे एक विजनरी नेतृत्व आहे. त्यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीचा मोठा काहीतरी दृष्टिकोन आहे, असं मानणारे महाराष्ट्रातले खूप मतदार आहेत. तसे नसते तर त्यांनी इतक्या मोठ्या संख्येनं त्यांना मतदान केलंच नसतं. त्यामुळं त्यांना सगळ्या समाज घटकाचा पाठिंबा आहे याबद्दल दुमत नाही. झालंय असं, की त्यांच्या आजूबाजूचे जे लोक, त्यानंतर त्यांनी 2 पक्ष फोडल्यामुळं ते स्वतःच म्हणाले, की "मी आलो परत आणि 2 पक्ष फोडून आलो." त्यामुळं समाजातला एक विशिष्ट विचारीसुद्धा वर्ग देवेंद्र फडणवीसांच्या अलीकडच्या राजकारणाला डिसलाईक करतो काही प्रमाणामध्ये. त्यांना ते पटत नाही. आणि अर्थातच महाराष्ट्राच्या व्यापक पटलावरतीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये जे काही सुरू आहे, ते अनेक लोकांना आवडत नाही. पर्याय नसल्यामुळं असेल किंवा आहे त्यातला त्यात सर्वोत्तम नेता कोण? किंवा मग हिंदुत्ववादी विचार असेल किंवा व्हिजन म्हणून असेल, लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना स्वीकारले. याच्यात काही दुमत नाही. राहिला प्रश्न एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा. भविष्यात महाराष्ट्रात स्पर्धा ही ह्याच 2 पक्षामध्ये असणार आहे. म्हणजे मी विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्याच्या दिवशी असं महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला होता, की अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हीच नैसर्गिक मित्र युती आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप ही आता नैसर्गिक युती किंवा मित्र नाही आहेत. त्याचं कारण पुन्हा तेच आहे, की हिंदुत्ववादी मतं ही भारतीय जनता पार्टीचा कोर आहे. राहिला जो इतर विचार मानणारा मतदार आहे, त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आहे. आत्ता जी लढाई होईल भविष्यामध्ये ती ह्याचसाठीच होईल. ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्याच दिवशी मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गप्पा मारत बसलो होतो दुसऱ्या दिवशी. तर त्यांच्यासमोर एक कागद होता. त्या कागदावरती नवीन 1.5-2 कोटी नव्या सभासदांची नोंदणी आणि त्यातनं भाजप व्यापक पातळीवरती महाराष्ट्रात कसा घेऊन जायचा त्याचा प्लॅन होता. आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यापैकी एकाने म्हणजे अमित शहानी सांगितलेलंच आहे, की 2029ला महाराष्ट्रात भाजपचा स्वबळावरती मुख्यमंत्री असेल. ते करायचं असेल तर तुम्हाला अधिकाधिक हिंदुत्ववादी मतं घेऊन जास्त संख्येनं तुमचे आमदार निवडून आणावे लागतील. आणि तो जो चंक आहे, तो सगळाचा सगळा आज एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्या आमदारांचं बळ कमी केल्याशिवाय हा जी 144 मॅजिक फिगर आहे, ती भाजपला गाठता येणार नाही. त्यामुळं दोघांचा वोटर एक, जो संघर्ष उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पण दीर्घकाळ झाला आणि आता तोच असणार आहे. जर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं इलेव्हेशन केंद्रीय पातळीवरती झालं नाही, ते महाराष्ट्रातच राजकारण करत राहिले, तर हा संघर्ष अटळ आहे. आणि तो संघर्ष एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होईल. तो केवळ राजकीय कारणामुळेच होईल असं नाही. तर एकनाथ शिंदे यांची प्रशासन चालवण्याची पद्धती आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रशासन चालवण्याची पद्धती ही खूप वेगवेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे एक दिशा देऊन, कमीत कमी भ्रष्टाचार होईल अशा पद्धतीनं आणि जे काही आपण करतो आहोत, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल, असा दृष्टिकोन ठेवून देवेंद्र फडणवीस काम करतात. एकनाथ शिंदे हा दिलदार मनाचा नेता आहे. त्यांना अशा कृती करण्यामध्ये काहीही वावगं वाटत नाही, की ज्यामुळं त्यांच्याबरोबरचे समर्थक सुखावले जातील. पण काही वेळेला प्रशासकीय गोष्टी ओव्हरलूक होतील, ज्या झालेल्याच आहेत. मला आणखी विस्तृतपणे त्याबद्दल बोलता नाही येणार, कारण त्याचे पुरावे लागतील. तर तो जो मूळ मुद्दा आहे ना, तो इथे आहे संघर्षाचा. म्हणजे एक तर राजकीय, दुसरा प्रशासकीय पातळीवरती आणि तिसरा महाराष्ट्रातलं संभाव्य नेतृत्व कोणाकडं. हं. जर देवेंद्र फडणवीस हे दीर्घकाळ महाराष्ट्रात राजकारण करत असतील, कारण अलीकडे इंटरेस्टिंगली मनोज तिवारी आणि निशिकांत दुबे ह्या 2 भारतीय जनता पार्टीच्या खासदारांचे इंटरव्ह्यू फार इंटरेस्टिंग आहे. त्यांनी 2032ला पण नरेंद्र मोदी हेच देशामध्ये केंद्रीय स्तरावरती पंतप्रधान असतील, म्हणजे 2038 पर्यंत तेच राहतील, अशा पद्धतीची मांडणी सुरू केली. आत्ताच इंडिया टुडेचा एक सर्व्हे आलाय.
तो गेल्या आठवड्यातला मी फार बारकाईने बघितला. इंडिया टुडेच्या सर्व्हेमध्ये बी-जे-पीच्या कोणत्या नेत्याचे प्रॉस्पेक्ट आहेत, की जे केंद्रीय पातळीवरती जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान होऊ शकतात, असं दिसतंय. तर त्याच्यात ऑब्व्हियसली नरेंद्र मोदी, अमित शहा, आपले उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि मग नंतर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस अशी ती सगळी उतरंड आहे. म्हणजे ह्या उतरंडीत आत्ता आहे ह्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरमध्ये दिल्लीमध्ये आधी जर नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहाच पंतप्रधान होणार असतील, तशी जर रचना तिथे असेल आणि ते खासदार हळू-हळू ते बोलतायत आणि ते इतक्या सहजासहजी होत नाही. ज्यांना भाजपचा अभ्यास आहे. मला माहिती आहे, की ते इतक्या सहजासहजी निशिकांत दुबे बोलणार नाही, मनोज तिवारी बोलणार नाही, जो एकेकाळी समाजवादी पक्षात होता. म्हणजे तिथे त्या पदाची आणखी पोकळी तयार झालेली नाही, की ज्यामुळे देवेंद्र फडणवीस जाऊन तिथे काहीतरी करतील. फार-फार तर ते अर्थमंत्री होतील. कदाचित आत्ता अ, मोहन भागवत हे फार कमी बोलतात, पण ते फार सूचकपणे गेल्या आठवड्यामध्ये बोलले. ते काय बोलले? तर त्यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबद्दलचा प्रश्न विचारला पत्रकारांनी. ते म्हणाले, "हमने कब रोका है? आप हमने कभी रोका नहीं. आप जितना समय ले सकते हो, ले लीजिए. हमने रोका नहीं." आणि ते जो पॉज होता ना, त्याच्यावरती तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक खूप हसले. त्या बोलण्यात मतितार्थ आहे. जे-पी नड्डांची मुदत संपवून जवळपास आता जूनमध्ये संपली आहे. 5-6 महिन्याचा काळ झालाय. त्या ठिकाणीच फक्त देवेंद्र फडणवीस यांचं इव्हॅल्युएशन होऊ शकतं. कारण आजचं त्यांचं स्ट्रेचर बघ. तशी स्थिती नाहीये. सो महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस इज गोइंग टू बी हिअर आणि ते जर इथे राहणार असतील, तर हा संघर्ष अटळ आहे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर. आणि त्यातनं त्यांनी मला असं कळतं, की दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठ नेतृत्वाला सांगून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. फरक नाही पडलेला. बातम्या ज्या येतायत, आज संजय शिरसाटांच्या विरोधामध्ये एस-आय-टीची स्थापना झाली. हं. ती कुणी केलेली आहे मागणी? तर रोहित पवारांनी केलेली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या मागणीमध्ये तथ्य आहे. असं मानून राज्य सरकार जर आपल्याच मंत्र्याच्या विरोधामध्ये आणि चांगली गोष्ट आहे, की याची चौकशी व्हायला पाहिजे. एस-आय-टी स्थापन करत असेल तर तो संदेश आहे. जेवढे नेते आहेत, ज्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर आली आहेत किंवा ज्यांची चौकशी सुरू आहे किंवा ज्यांनी घेतलेल्या निकालाला, आदेशाला स्थगिती दिली आहे, ते सगळे नेते हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले आहेत. हा योगायोग नाहीये. संघर्ष अटळ आहे. तो संघर्ष कमी करणं हे एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. देवेंद्र फडणवीस तर ते त्यांच्याच पद्धतीने कारभार करतील. त्याने दिलाय संदेश. त्यांनी स्पष्टपणे संदेश दिलेला आहे, की मी इथे मुख्यमंत्री आहे, तर मी अशाच पद्धतीनं काम करेल. आत्ता मला वाटतं एम-एम-आर-डीच्या एका अध्यक्ष त्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरून जो काही ड्रामा 1.5 दिवसामध्ये घडला. एकनाथ शिंदे यांनी एक अधिकारी नियुक्त केला. त्याच्या जागी लगेचच सामान्य प्रशासन विभागानं दुसरा अधिकारी नियुक्त केला आणि एम-एम-आर-डीला मी चुकत असेल कदाचित एम-एम-आर-डीचं की बेस्टचं आहे. पण तिथे नंतर खुलासा द्यावा लागला एकनाथ शिंदेंना, की मुख्यमंत्र्याचाच अधिकार असतो तो म्हणून. तर ह्याचं द्योतक आहे, की मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे मांड टाकलेली आहे आणि आता जे काही होईल ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्याच विरोधात. याचा अर्थ असा घ्यायचा का, की येथून पुढच्या निवडणुका शक्यतोवर तिन्ही पक्ष वेगळे लढतील. गरज असेल तिथंच एकत्र येतील आणि विरोधी पक्षाची जी उरली-सुरली स्पेस आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, ही अजून डिमिनिश होत जाऊन पुढचा लढा हा भाजप प्लस अजितदादांचे राष्ट्रवादी विरुद्ध एकनाथ शिंदे असा गाव पातळीवरती पण दिसणार. तो स्थानिक स्वराज्य संस्थेला महाराष्ट्राचा 3 दशकाचा इतिहास जर काढला तुम्ही, तर कोणताही राजकीय पक्ष युतीमध्ये लढत नाही. सगळे राजकीय पक्ष हे स्वतंत्र लढतात. भलेही महाविकास आघाडी होती. ती काय आघाडी होती, 15 वर्ष सत्तेवरती. ते कधी एकत्रित लढले. त्याचं कारण आहे, की कार्यकर्ते तयार होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फार महत्त्वाच्या असतात. तिथून कार्यकर्ते तयार होतात आणि त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष काय करतो, की तू पिंपरी चिंचवडची निवडणूक लढ, पुण्यातली लढ, कोल्हापुरातली लढ. कारण तिथून नगरसेवक तयार होतात, तिथून पंचायत समितीचे सदस्य होतात, ज्यांचा कार्यकर्ते म्हणून पुरवठा होतो हं. आणि ती मोठी अशी फळी असते. त्यामुळं ह्या क्षणाला आणि पुढे सुद्धा कधीही फारच एक्स्ट्रीम सिच्युएशन आहे, तर ते मला तर इतक्या दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबई महापालिका अपवाद वगळता सगळीकडे स्वतंत्रपणे लढल्या जातील अशीच दाट शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलं, की विरोधी पक्षांचा जो स्पेस आहे, तो कमीत कमी राहावा असंच महायुती करत राहील. म्हणजे मग त्यांच्याकडचे जे आमदार, खासदार आहेत ते कुठल्यातरी एका राजकीय पक्षामध्ये येत राहतील, भाजपमध्ये येतील, एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील किंवा अजित पवारांकडे जातील. जर अशी स्थिती निर्माण झाली आणि भविष्यामध्ये जागा वाटपावरून तणाव निर्माण झाला, तर मग हेच 3 पक्ष आपापसात एकमेकांच्या विरोधामध्ये लढतील. हं. आणि आत्ता मला अजित पवारांचं ह्या संदर्भातलं जे स्टेटमेंट आहे ते फार महत्त्वाचं वाटतं.
ते जेव्हा पक्ष सोडून गेले, तेव्हा त्यांनी बांद्रा कुर्ल्यामध्ये एक भाषण केलं. ते भाषण फार महत्त्वाचं आहे, कारण त्यानंतर महाराष्ट्राचं आगामी राजकारण कुठल्या दिशेला गेलं ते लक्षात येतं. ते असं म्हणाले, की महाराष्ट्रामध्ये विचारधारेवरती राजकीय पक्ष काम करतात, असं जर असेल, तर मग त्यांनी आधीची काही उदाहरणं दिली. आणि मग अगदीच आत्ताचं त्यांनी उदाहरण दिलं ते म्हणजे शिवसेनेला आपल्याबरोबर घेणं. आणि त्यानंतर तो शिवसेना काँग्रेसबरोबर कधीच जाणार नव्हती. असं जे होतं ती प्रत्यक्षात गेली, 2.5 वर्ष सत्तेत राहिली. जर विचारधारा म्हणून महाराष्ट्रातल्या मतदारांनी असा कोणताही विचार आपल्याला अस्पृश्य नाही असं मानलं असेल, कारण जर कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पार्टी इतकी मोठ्या प्रमाणात वाढली असेल आणि मराठवाडा एवढंच घवघवीत यश त्यांना पश्चिम महाराष्ट्रात मिळालं असेल, तर सगळ्या प्रकारच्या विचारधारेला महाराष्ट्रातल्या मतदारांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे विचारधारेच्या पातळीवरती कोणताही राजकीय पक्ष आत्ता जो महाराष्ट्रातला नंबर 1 चा पक्ष आहे, त्याच्या विरोधामध्ये काही भूमिका घेऊन येईल, अशी स्थिती तर नाहीये. मूळ मुद्दा काय असणार आहे? समजा एकमेकांच्या विरोधात लढायचं असेल, तर मला ह्यानी राजकारण करू दिलं नाही, मला अशा पद्धतीचा त्रास दिला, माझ्या ह्या गोष्टी होत्या त्या होऊ दिल्या नाहीत, माझा पक्ष फोडला. आणखी 2-4 अस्मितेचे मुद्दे असतील. मुंबईच्या मर्यादित अस्मितेचा मुद्दा असेल. प्रादेशिक मुद्दासुद्धा आता महाराष्ट्रामध्ये गौण झालेला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा राहिलेला नाही. कारण सगळेच राजकीय पक्ष जवळपास त्याच भूमिकेच्या आसपास आहेत. फार-फार तर जातीचा जो काही आत्ता तिढा दिसतो आहे, तो कदाचित महाराष्ट्रात एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो, की ओबीसी विरुद्ध मराठा असा जो संघर्ष आता दिसतोय राजकीय पातळीवरती, तो एखादा भाग असेल. पण तितकं धाडस कोणता राजकीय पक्ष करेल का, की मी अमुक-अमुक जातीसाठीच म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रांगणात आहे. तर अशी स्थिती आहे, की कदाचित भविष्यामध्ये हे सगळे राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढले, तरीसुद्धा विद्यमान स्थितीमध्ये पुन्हा ते एकत्रित येतील आणि पुन्हा सत्ता स्थापन करतील. फक्त जो स्पेस त्यांना हवा आहे, तो स्पेस ते अधिक विस्तृत वाढवण्याचा प्रयत्न करीत राहतील. त्यातनं संघर्ष होईल आणि त्या संघर्षाच्या मध्यवर्ती भारतीय जनता पार्टी असेल. कारण भारतीय जनता पार्टीला जे गुजरातमध्ये एकहाती सत्ता त्यांची दिसतीये, तसं महाराष्ट्रामध्ये करायचंय, जे त्यांना कर्नाटकमध्ये करता आलेलं नाही. 2 पॅरलल ट्रॅक दिसतात. एक महाराष्ट्रातल्या समाजाचं काय होणार? कारण जातीय अस्मिता तर खूप टोकदार झाल्या आहेत. सातारा गॅझेट आलं, हैदराबाद गॅझेट आलं. त्याची पुढच्या काही वर्षाची दिशा काय दिसते? आणि त्याला पॅरलल जाणारी ही जी राजकीय दिशा आहे, की सत्ताधारीच एकमेकांच्यात भांडत राहणार. कधी ते खरं भांडण असेल, कधी खोटं-खोटं भांडण असेल आणि त्याच्यातून काहीतरी राजकारण घडत राहणार. ह्या दोन्ही ट्रॅकचं एकमेकांना पॅरलल आणि एकमेकांना पूरक भविष्य तुम्हाला काय दिसतं? आता महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीकडे आपण जर बघितलं, तर मराठा समाज हा महाराष्ट्राच्या गावगाड्याचा प्रमुख आहे. त्या समाजानं आजपर्यंत महाराष्ट्राचा गावगाडा चालवला. त्याच समाजाचे पाटील होते, त्याच समाजाचे देशमुख होते. त्यांनी गावातल्या प्रत्येक समाज घटकाला आपल्याबरोबर घेऊन जाण्याचं काम केलं. मग शाळांना जमिनी देणं असेल, गावातल्या वाढीव वस्त्यांना जमिनी देणं असेल, आरोग्य केंद्रासाठी जमिनी देणं असेल. तर हा जो व्यवहार होता त्यातनं मराठा समाजाचं संख्येनुसार असलेलं प्राबल्य पण होतं. पण समाजातल्या प्रतिष्ठेचा जो भाग होता तो होता. आता वेगवेगळ्या कारणामुळं ते एकतर जमीन कमी होत गेली, महाराष्ट्र हळू बदलत गेला, महाराष्ट्रात शहरीकरण झालं, मोठ्या प्रमाणामध्ये लोकं विस्थापित झाली. आज महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1 स्टेट आहे, की जिथे अर्बनायझेशन 55-60% वरती पोहोचलं. सदानंद मोरे सरांनी जी भीती व्यक्त केली ती मला महत्त्वाची वाटते. जे विठ्ठलरामजी शिंदेनी म्हटलं होतं, की ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्राचा तो पूर्व इतिहास ज्यांना माहिती आहे, ते असं म्हणाले, की त्यावेळेला ब्राह्मण एकटे पडले. आत्ता सदानंद मोरे सरांची भीती मला जास्त व्हॅलिड वाटते, की आता जो गावगाड्याचा प्रस्थापित असलेला मोठा घटक आहे, तोच भविष्यामध्ये कदाचित एकटा पडेल. आणि ती भीती यासाठी दिसते, की त्याच्या व्यतिरिक्तचा इतर जो समाज आहे, तो कदाचित बोलणार नाही. तो व्यक्त होणार नाही. पण त्याला जिथे-जिथे संधी मिळेल राजकीयदृष्ट्या, मतपेटीतनं असेल किंवा आणखीन कुठेतरी त्याला ज्या पातळीवरती, ज्या प्लॅटफॉर्मवरती व्यक्त व्हायचंय, तिथे तो प्रस्थापित मोठ्या संख्येनं असलेल्या समाजाच्या विरोधात भूमिका घेत राहील आणि हे महाराष्ट्राच्या समाज जीवनासाठी चांगलं नाही. एखादा मोठा संख्येनं असलेला समाज हा जर असा एकटा पडला किंवा त्या समाजाबद्दलची असुरक्षितची भावना ही उर्वरित समाज घटकामध्ये जर आली आणि ती अशीच पाझरत घट्ट होऊन गेली, तर मग महाराष्ट्र जो कोणी एकेकाळी देशाला खूप मार्गदर्शनपर वगैरे अशा वाटा दाखवायचा, तो चुकीच्या दिशेनं जाऊ शकतो. जे घडलंय बीडमध्ये, जे घडलंय माजलगावमध्ये. तेवढी एक भीती आहे. म्हणून मी असं म्हणतो, की महाराष्ट्र एक अशा वळणावरती उभा आहे, की तिथं समाजातल्या धुरीणांनी आता ते तसे धुरीण असले आणि त्यांचं कोण ऐकायचं ठरवलं तरच ते आहे. पण जे राजकारणामध्ये आहेत त्यांनी पण
जे आत्ता आंदोलनाच्या निमित्तानं त्या चळवळीचं नेतृत्व करतायत त्यांनी पण आणि त्याला प्रतिविरोध म्हणून जे राजकीय भूमिका आणि सामाजिक आंदोलनाच्या विरोधातल्या भूमिका घेतात त्यांनी पण एकदा खरोखर महाराष्ट्राचा विचार करायला हवा, की आपल्याला महाराष्ट्र कुठल्या दिशेला घेऊन जायचं. हा महाराष्ट्र नाहीये, की जो आपल्याला अपेक्षित आहे. आता फक्त एवढंच मला असं वाटतं, की महाराष्ट्रानं वेळोवेळी म्हणजे अगदी ब्राह्मण चळवळ असेल किंवा महात्मा गांधींचा खून झाल्यानंतरच्या काही घटना घडल्यात आपल्याकडे. एकच असा प्रसंग होता, की ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, त्यावेळेला सगळा महाराष्ट्र डिकास्ट झाला होता. तिथे जात घटक महत्त्वाचा नव्हता. अशी एखादी मोमेंट जर महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये आली, तर मला असं वाटतं, की हे वातावरण निवडेल. एक. दुसरं सुदैवाने आजपर्यंत महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये जेव्हा-जेव्हा असे प्रसंग आले, त्या वेळेला महाराष्ट्रानं खूप सकारात्मक अशी काहीतरी गोष्ट केली, की ज्यामुळं एक तणावाचं वातावरण आलं आणि नंतर ते निवळलं. हा महाराष्ट्राचा डी-एन-ए आहे. त्यामुळे एक आशा अशी पण आहे, की हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन ह्या पातळीवरती एका उच्च मुद्द्यापर्यंत जाईल, बॉइलिंग पॉइंटपर्यंत जाईल आणि नंतर ते हळू विरळ होत जाईल. मग 5-10 वर्षानंतर आणखीन त्याच्यामध्ये फरक पडेल आणि मूळ मुद्दा महाराष्ट्राचा जो सामाजिक अ, जो फॅब्रिक आहे त्याच्याकडे येईल. पण मला जरा व्यापक पातळीवरती सांगायला पाहिजे, की आत्ताचे जे काही सामाजिक प्रश्न आहेत, मध्यंतरी मुख्यमंत्र्यांचे खूप जवळ असलेले त्यांच्याशी माझं चर्चा झाली. तर त्यांना मी असं म्हणालो, की कोणत्याही सरकारचा चेहरा हा आता अधिक शहरी झालेला आहे. कारण तिथे इन्फ्राचे प्रोजेक्ट दिसतात, व्हिजिबल असतात. नाही महाराष्ट्र हे खूप चांगल्या पद्धतीने शहरीकरण होत असलेलं राज्य आहे. पण हे करत असताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे तुमचं लक्ष आहे का? अजूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातनं शेती, शेतमजूर हा जो महत्त्वाचा समाजाचा घटक आहे, त्या घटकाकडे आपण खरोखर लक्ष देत आहोत का? तो एक भाग. त्याच्यासाठी काही करतोय का? आणि महाराष्ट्र वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातनं विथड्रॉल झालं. महाराष्ट्रातली सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतनं बाहेर पडली. महाराष्ट्राची सरकारं शिक्षणातनं बाहेर पडली. महाराष्ट्राची सरकार सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतनं बाहेर पडली. जर तुम्ही इनडायरेक्ट आणि डायरेक्ट कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणून, कोणत्याही पद्धतीनं सरकार जेव्हा वेगळ्या क्षेत्रातनं बाहेर पडतं, तेव्हा अगदी शेतमजूर असू दे किंवा शेतकरी असू दे, त्याच्या प्रत्येकाच्या घरावरती जो न दिसणाऱ्या कराचा जो बोजा येऊन पडतो, तो साधारणपणे माझं आकलन आहे, की आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरावरती 10,000 ते ₹15,000 चा अप्रत्यक्ष कराचा बोजा आहे. तो शिक्षणासाठी खर्च करतोय, तो आरोग्यासाठी खर्च करतोय, तो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी खर्च करतोय. आणि म्हणून मी जेव्हा-जेव्हा असं म्हणतो, की आत्ताच्या महाराष्ट्रातला सामाजिक आरक्षणाचा प्रश्न हा मूळचा शेती प्रश्न आहे. तर त्याचं मूळ इथे आहे. आणि आता तो केवळ शेती प्रश्न आहे म्हणून आणि आता शेतकऱ्यांच्या शेतमालाला फार चांगला भाव देऊ, ₹3,000 क्विंटल गहू असेल, ₹4,000 क्विंटल ज्वारी असेल, तेवढी पण नाहीये. तर आम्ही ₹10,000 क्विंटल करू, ₹12,000 क्विंटल करू. असं म्हणून हा प्रश्न आता सुटणार नाही. कारण त्याच्या पुढे महाराष्ट्रातली परिस्थिती निघून गेलेली आहे. त्याचा कोणीतरी शांतपणे विचार केला पाहिजे एक आणि नुसता विचार करून चालणार नाही. तो दृश्य स्वरूपामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये दिसायला हवा ह्यासाठी प्रयत्न करायला लागेल आणि आत्ता मायक्रोचिप आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. सेमीकंडक्टरचं सगळं युग आहे. तर तुम्हाला खरोखर खूप जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल, की मुंबई, पुण्याच्या, नाशिकच्या, ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे जे उद्योग व्यवसाय येत आहेत, त्यांना इन्सेंटिव्ह देऊन कारण समृद्धी तुम्ही आणतच आहात, शक्तीपीठ तिकडे येतो आहे. तर हे सगळे उद्योग त्यातले मॅक्सिमम हे केवळ नागपूरला हलवून चालणार नाही तुम्हाला. तुम्हाला ते लातूरला न्यावे लागतील, तुम्हाला नांदेडला न्यावे लागतील, तुम्हाला सोलापुरात न्यावे लागतील. तरच महाराष्ट्राचं पुढचं भविष्य हे चांगलं असेल. मुंबई, पुण्यात घरात राहणारे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आणि त्यांचा विचार करून राजकारण करणारे राजकारणी यांनी खरोखर याचा विचार नाही केला, तर मला फार भीती वाटते, की महाराष्ट्र खूप चुकीच्या दिशेने निघून जाईल. तो नंतर नियंत्रणात आणणं सुद्धा खूप अवघड होईल. कारण महाराष्ट्र हा वॉरियर जमातीचं राज्य आहे. आणि त्यात सगळ्या जातीच्या लोकांबद्दल बोलतोय. कारण मला दिल्लीतनं जेव्हा लोकं फोन करतात ना, तेव्हा ते विचारतात, "ये भाई मराठा क्या है?" तर मी त्यांना सांगतो, की मराठी म्हणजे महाराष्ट्रातले सगळेच लोक. आपण त्याचं महाराष्ट्राच्या अंतर्गत समाजकारणामध्ये मराठा वेगळे, ब्राह्मण वेगळे, लिंगायत वेगळे वगैरे अशी मांडणी केली. देश तसा नाही ओळखत. देश महाराष्ट्राला मराठा ओंकार राज्य असं म्हणून ओळखतं आणि ते वॉरियर आहेत. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये मी बोलतो. हा जो तुम्ही खूप व्यवस्थित पेच मांडलात, याचाच एक वेगळा अँगल फक्त विचारावासा वाटतो, की देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांमुळे स्टँड स्टिल होते, असं दिसलं.
ह्याचा जो इम्पॅक्ट आहे, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांचं जे मॉडेल आहे विकासाचं, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, परकीय गुंतवणूक आणणं अशी एक लाईन आहे जी क्लिअर दिसते. तर आता मुख्यमंत्र्यांपुढे हाच पेच उभा राहतो का, की जे आर्थिक स्थैर्य आणायचं आहे, जी आर्थिक गती आणायची आहे, त्याला महाराष्ट्रातले सामाजिक प्रॉब्लेम हे एक प्रकारे स्पीड ब्रेकरचं काम करतील आणि त्याची एक झलक आपण गणपतीत 2 दिवस मुंबईत बघितली. हाच पेच हा आत्ताच्या मुख्यमंत्र्यांपुढचा सर्वात मोठा पेच असेल का? आणि तो मग कसा सोडवायला? 2012 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी देशातल्या सगळ्या राज्यांचा अभ्यास केला होता हं, आणि ते सोशल पॅरामीटर्स होते, पण आर्थिक अंगाने. त्याचा अभ्यास असा सांगत होता 2012ला, की महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या सोशल पॅरामीटर्समध्ये महाराष्ट्र म्हणजे दंगल सदृश्य परिस्थिती किती आहे? महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं खरोखर अनुकूल वातावरण आहे का? महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक आहेत, त्यांना आपल्या नफ्यातला टक्का हा ह्या गुंडापुंडांना किती द्यावा लागतो वगैरे ह्या सगळ्यांचा सखोल अभ्यास 2012 मध्ये झाला होता आणि तेव्हा प्रेक्षकांना आश्चर्य वाटेल, की महाराष्ट्र 17व्या नंबरला होता. की महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण नाही आहे, असं दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने 2012ला सांगितलं होतं. बापरे! 2025 मध्ये फार फरक नाही पडलेला. त्याचं मुख्य कारण असं आहे, की महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा खूप चांगल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो लाभलेला 716 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे, त्याच्या आजूबाजूला बसलेली शहरं, इथं असलेला तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या तरुणांचा मोठा वर्कफोर्स आणि पुन्हा मग कनेक्टिव्हिटी. ह्यामुळं इतका नकारात्मक अहवाल असून सुद्धा 2025 पर्यंत, आत्ता ह्या क्षणापर्यंत महाराष्ट्र हे कायम नंबर 1 डेस्टिनेशन राहिलेलं आहे. मला त्याच्यात अजिबात काही फार मोठे बदल होतील असं वाटत नाही. आपल्याला पायाभूत सुविधावरती आणखीन काम निश्चितपणे करावं लागणार आहे. हं, हिंजवडीसारख्या ठिकाणी जर तुम्हाला 5-5 तास त्या ठिकाणी पोहोचायला लागत असतील आणि त्याच्याबद्दल उपमुख्यमंत्री स्वतःच व्हिडिओ करून सांगत असतील, ही खरी महाराष्ट्राची अडचण आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये 20 वर्ष मागं आहे पुणं. हं. आता त्याच्यामध्ये बदल होत आहेत. पण ह्या ज्या महाराष्ट्राच्या सकारात्मक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आत्ता कर्नाटकनं थोडंसं ₹3,000 कोटी अधिकचं गुंतवणूक आपल्याकडे घेतली. आपण ₹43,000 कोटी आणले पहिल्या तिमाहीमध्ये हां, आणि हां. त्यांनी ₹48,000 कोटी आणले. ती स्पर्धा आहे. आणि ती स्पर्धा लक्षात ठेवून महाराष्ट्रानं पुढची वाटचाल करायला हवी. काय होतं, की कालपर्यंत जे दाक्षिणात्य राज्य होते, कारण मी तामिळनाडूत एक्सटेन्सिव्हली फिरलोय, तेलंगणात खूप फिरलोय. अ, पूर्वी आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत आंध्राचे, त्यांनी ज्या पद्धतीनं आय-टी हब आणून खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या तिकडे नेल्या. तर महाराष्ट्राला केवळ गुजरातबरोबर आता स्पर्धा नाही. हं. महाराष्ट्राला दाक्षिणात्य राज्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा भविष्यात करावी लागणार आहे. तामिळनाडू पण तेवढंच तयार आहे. अ, कर्नाटक तयार आहे. तर ही जी स्पर्धा आहे ना, ही स्पर्धा आता त्याचा आणखी पट वाढवते. हं. योगी आदित्यनाथनी ते जे बुलडोझर गणित आणलं, ते कशासाठी आणलं असं वाटतं तुम्हाला? ते ठीक आहे, की हिंदू-मुसलमान पोलरायझेशन आहे. त्याच्यापेक्षा अधिकचं आहे, की तिथल्या उद्योग व्यवसायांना एक स्थैर्य देणं आणि म्हणून आता तुम्हाला इंटरेस्टिंगली असं जाणवेल, की बिहारमधून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या मजुरांची संख्या हळू कमी होत चालली. हं. कारण बिहारमध्ये शेती क्षेत्राचा विकास हा देशातल्या सर्वाधिक शेती क्षेत्राचा विकास असलेल्या राज्यापैकी एक आहे. हं. माझ्या माहितीनुसार 8% पर्यंत त्यांनी विकास गाठलाय. म्हणजे जी सो कॉल्ड बिमारू राज्य होती, ती सुद्धा आता जागी झालेली आहेत. खडबडून जागी झालेली आहेत. आणि त्यांनाही माहिती आहे, की आपण जसं महाराष्ट्र ॲडव्हांटेज महाराष्ट्र करतो आणि डावसला जातो, ते आपल्यालाही करायचंय. ती स्पर्धा वाढत जाईल. पण म्हणून महाराष्ट्र एकदम कमी होईल वगैरे अशी स्थिती नाही. माझा कन्सर्न वेगळा आहे. माझा कन्सर्न आहे आर्थिक. हं. महाराष्ट्रामध्ये आत्ताची आर्थिक स्थिती, खास करून आपण ह्या ज्या सो कॉल्ड सगळ्या फ्रीबीज आणलेल्या आहेत, त्याच्याबद्दल राजकारण विरहित विचार करावा. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी अर्थशास्त्रावर पुस्तक लिहिलंय. हं. ते आत्ता ज्यावेळेला असं म्हणतात, की लाडक्या बहिणींना पैसे देऊन अर्थव्यवस्थेला गती येते, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, की हे एकतर सोशलिस्ट चुकीचं मॉड्यूल आहे. तुम्ही लोकांच्या हातामध्ये पैसे देत आहात आणि आता त्यांना नव्याने आम्ही कर्ज देऊ हं. आणि त्यातनं उद्योग वाढतील वगैरे असं म्हणतात. महाराष्ट्र ह्या पातळीवरती खूप मागे चाललाय. 40,000-45,000 कोटी जर तुम्हाला वार्षिक त्या लाडक्या बहिणीसाठी द्यायचे कारण तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी आणलेली ही स्कीम आहे. तर महाराष्ट्राचं अर्थकारण शेवटी तुम्ही पायाभूत सुविधेमध्ये गुंतवणूक केल्याशिवाय तुम्हाला भविष्यातला आर्थिक विकासाचा जो ग्रोथ आहे, जो गाडा आहे, तो मेंटेन होणार कसा? हं. आता ते म्हणतात, की अजून तरी स्थिती आणि खरं आहे, की आर-बी-आयच्या नियमाप्रमाणे जे काही तुम्हाला कर्ज घ्यायचं असतं, त्या मर्यादेतच तुम्ही आहात. अजून जी-एस-डी-पी तुमचा जो आहे, तो गतीनं वाढतोय. पण ते आव्हान असणार आहे. आत्ता जे मॅनेज तुम्हाला करायचं आहे, ते आव्हान जर महाराष्ट्रानं मॅनेज केलं, तर सोशल इंडेक्समध्ये महाराष्ट्र जो इतका तणावपूर्ण दिसतोय आपल्याला, तरीसुद्धा फार फरक पडत नाहीये. गेल्या 10-15 वर्षाचा इतिहास बघून
पण आर्थिक पातळीवरती मात्र महाराष्ट्राला खूप मोठी आव्हानं असणार आहेत आणि तिथे सरकार काय करतं त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. पुन्हा मी एकदा सांगतो, की हे सगळं होत असताना महाराष्ट्राचा उर्वरित भाग, ग्रामीण भाग ह्याकडे महाराष्ट्रानं प्राधान्याने लक्ष द्यायला हवं. शेवटचा प्रश्न. तुम्ही आपल्याच एका जुन्या मुलाखतीत असं म्हणालेला, की वाशीच्या पुढचा आणि वाशीच्या अलीकडचा महाराष्ट्र वेगळा आहे. माझ्यासारखा शहरी माणूस पुण्यात राहतो, मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याला हे आंदोलन लांबून दिसतं. हं. एका समाजाचं वाटतं, एका भौगोलिक रिजनचं वाटतं, विषमतेचं वाटतं, असमानतेचं वाटतं. मुंबईकरांना 2-3 दिवस त्रास झाला म्हणून त्यांना कदाचित अधिक झळ जाणवली असेल. मी त्यावेळी मुंबईत नव्हतो. शहरी माझ्यासारख्या माणसानं, आमच्या प्रेक्षकांनी या सगळ्या अस्वस्थतेकडं, यातल्या राजकारणाकडं, समाजकारणाकडं कसं बघावं हा शेवटचा प्रश्न. आस्थेनं बघायला पाहिजे. हं. एखादाच बहुसंख्य नसलेला समाज रस्त्यावरती येतो तेव्हा का येतो? हं. माझं प्रांजळ मत आहे, की आरक्षण हे त्याचं उत्तर नाही आहे. पण आस्थेनं का बघितलं पाहिजे? तर त्या समाजाची खूप मोठी दुरावस्था आहे. हं. त्या समाजातल्या ज्या शेतजमिनी होत्या, त्याचं विघटन झालेलं आहे. आज नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा डेटा जर बघितला, तर महाराष्ट्रामध्ये 5 एकर ही साधारण आपल्याकडची जमीन धारणा आहे. हं. त्या जमिनीवरती तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही. हं. त्याच वेळेला त्याला काय दिसतंय, की तो ज्या समाजाचा भाग आहे, त्याच समाजातला जो रिझर्व्ह असलेला भाग आहे, त्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये तेवढी फीस द्यावी लागत नाही, जेवढी मला द्यावी लागते. हं. आणि मग तो पुन्हा असा विचार करतो, की मग ती मुलगी जी रिझर्व्ह कॅटेगरीतली होती किंवा तो मुलगा, ह्याला त्या नोकरीची संधी मिळाली, जी मला मिळालेली नाही. आणि मग हे वर्षानुवर्ष असं वाढत गेलं. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मी. न्यायमूर्ती मार्लापरले सरांशी मी बोलत होतो, कारण त्यांचं ते जजमेंट आहे, की मराठा आणि कुणबी हे एक आहेत असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे. हे मी महाराष्ट्राला पहिल्यांदा दाखवून दिलं ते जजमेंट वाचून. त्यांनी मला फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आणि त्याचं उत्तर हे त्याच्यात आहे, तुमच्या प्रश्नात. त्यांनी मला सांगितलं, की आत्ताचे जे सरन्यायाधीश आहेत, त्यांचे चुलत बंधू किंवा चुलत काकाच असणार आहेत. त्यांना आरक्षणाचा लाभ झाला आणि ते उच्चपदस्थ झाले बहुतेक सैन्य दलामध्ये. त्यांनी 1965 साली भाषण केलं. 61 किंवा 65 ला. ते मी सांगितलं एका ह्याच्यावर. त्याने सांगितलं, की "मी आरक्षणाचा लाभ घेतला. माझ्या पुढच्या पिढीला तो लाभ मी घेऊ देणार नाही." हं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं, की त्यांची 3 मुलं ही IFS, IAS आणि आणखी कुठल्या तरी उच्चपदस्थ झाली. ते जेव्हा अ, त्यांच्या सक्रिय काय जे असेल त्यांचं काम हं. त्याच्यातनं निवृत्त झाले, तेव्हा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना एका राज्याचं राज्यपाल केलं. जी गोष्ट 1965 साली सांगितली, की ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला आहे, जे आर्थिकदृष्ट्या आज सबळ आहेत, जो समाजातला उपेक्षित घटक आहे, त्याच्यापेक्षा ते खूप चांगल्या आर्थिक स्थिती आहेत. त्या सगळ्यांनी आरक्षणाचा लाभ सोडून दिला पाहिजे. एक. दुसरा मुद्दा आहे, की आरक्षण हे सामाजिक उत्थानाचं किंवा गरिबी दूर करण्याचं सामाजिक उत्थानाचं आहे, पण गरिबी दूर करण्याचं साधन नाही, असं मानल्यानंतर सुद्धा आरक्षणासंदर्भामधली फेररचना केली पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या समाजाला ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे, त्यांना केवळ तो संख्येनं अधिक आहे आणि त्यातल्या तालेवार मंडळींनी मुख्यमंत्रीपद उपभोगलेली आहेत आणि त्यांच्याकडच्या शैक्षणिक संस्था खूप जास्त आहेत. असं मानून जर त्याची हेटाळणी आपण करू, तर त्याने प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून मी आधी म्हणालो, की ह्या सगळ्या मुद्द्याकडे आस्थेनं बघितलं पाहिजे, की प्रश्न काय आहे आणि त्यातलं उत्तर कशात आहे. मला जे साधारण माझ्या अभ्यासातनं दिसलेली 2 उत्तरं तर मी तुम्हाला सांगितली. एक तर आरक्षणासंदर्भातली सगळी फेरमांडणी करावी लागेल. 2 ज्यांना आरक्षणाचा लाभ झालाय, त्यांनी मोठ्या मनाने त्या आरक्षणाचा लाभ सोडून दिला पाहिजे आणि तशी असंख्य उदाहरणं जोपर्यंत महाराष्ट्रात आणि देशात दिसणार नाहीत, तोपर्यंत आरक्षणाचा तिढा कोणत्याही सरकारनं कितीही प्रयत्न केले, तर तो सुटणार नाही. राहुल सर, खूप खूप आभार. ग्राउंडवरचं सत्य आम्हाला तुमच्याकडून कायम कळत राहतं. नवीन अँगल कळतात. आजही कळले. पुन्हा भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक यू.